आमच्या विद्यापीठात असेच शिकवत असत की जो कोणी प्रतिदिवशी हलाखाचा अभ्यास करीतो त्यास पुढील जगी विभाग मिळण्याची पूर्ण आशा असते. जे सकाळच्या प्रार्थनेअंती आपण दररोज म्हणत असतो. पुढील जगी या मुद्द्याचे संदर्भ म्हणजेच परमेश्वरी तेजामध्ये सद्गुणी आपल्या मुकुटासहित बसून परमेश्वरी छायेची ऊब घेत राहतो. एलियावांना बी शिकवितात की हे सर्व सिद्धीस नेऊन कोणत्या प्रकारे धन्यता मिळवता येईल, तर हलाखाचे अभ्यास करून. व्यवहार्य तोराचे कायदे आत्मसात करणे म्हणजेच इस्रायलांचे सद्गुणी आयुष्य जगणे होय. सारांश म्हणजेच कायदा आणि चालीरीती, हलाखा व मिन्हाग यांचे एकीकरण होय. हलाखामध्ये 613 मित्सवोचे समावेश सिनाय पर्वतावर, तसेच सुज्ञजनांच्या उपदेशांचे अंतर्भाव असलेले व महान गुरूंनी तोरा शिकविलेले मित्सवत होय. हे गुरु अगदी मोशे रब्बेनू व त्यांसमवेतील सेनेद्रींच्या 70 वरिष्ठ मंडळी यांचा तो साखळदंड आजपर्यंत चालत आलेला होय. मिन्हागीम म्हणजेच पारंपरिक चालीरीती व इतर संस्कृती ज्या अनेक इस्रायल समाजांमध्ये निर्माण झाल्या व त्यास एक वेगळे रूप दिले गेले. यास्तव परमेश्वराची भक्ती व मित्सवतवरील दृढ विश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या सुज्ञजनांनी मिन्हागीमवर अतिउत्तम छाप मारलेली आहे. याची कित्येक उदाहरणे या चालीरीतींमध्ये आपणास दिसून येतील. काही मिन्हागीम अगदी हलाखाच्या विरुद्ध आहेत. म्हणूनच अशा प्रसंगी राबीजनांनी कित्येक वेळेस चालीरीतींस वेगळे रूप देण्याकरिता व मिन्हागीम हलाखाशी संदर्भित राहण्यासाठी त्यामध्ये फेरफार केलेला आढळतो. कारण परमेश्वरी कायदे हे मानवी कायद्यांपेक्षा वर्चस्वी असावे. प्रत्येक हलाखाचा सार आपणास बायबलमध्ये सापडतो. या कायद्याचे वर्गीकरण व क्रमवार संग्रह राबीजनांनी बसविले. जसे मिशना 2ऱ्या शतकात, तल्मूद 5व्या शतकात व अजून उठावदाररित्या मेमोनाईटचे एक विशाल भव्य कायदेसंहिता मिशने तोरा 13व्या शतकात आणि शुल्खान आरुख 16व्या शतकात. मिन्हागीम हे जणू एकापासून दुसऱ्यास शिकविण्यात आलेले तोंडी कायदे, जरी हलाखामध्ये कित्येक वेळेस या बाबींचे वर्णन सापडते. आपल्याकडे आपल्या बेने इस्रायल इतिहासाव्यतिरिक्त आपली परंपरा व्यक्त करण्याची सामर्थ्यता नाही. कारण भरपूर वेळेस आपल्या ऐतिहासिक भागात आपण या संस्कृतीची सांधजोड कोणत्याही लेखी पुस्तकाविना करीत असतो. आपणाकडे बायबलसुद्धा उपलब्ध नव्हता, परंतु समाजातील वरिष्ठ मंडळींच्या श्रद्धेमुळे वर्षानुवर्षे आपण कायदा आणि पारंपरिकता या चौकटीत स्वतःच बसवून आपला इस्रायल धर्म सांभाळीत आलो. समाजातील वरिष्ठ मंडळींनी धार्मिक जागृतता मनात तेवत ठेवून समज दिली की आपण सारे इस्रायल लोक भविष्य काळात एकत्रित होणाऱ्या इस्रायल राष्ट्राच्या लोकांचे अंग आहोत. कित्येक वर्षे इतर इस्रायल समाजांशी काहीही संपर्क नसतानासुद्धा आपल्या पूर्वजांनी आपणास शिकवण दिली की मशियाख लवकरच येणार आहे आणि एक दिवस असा येईल की जगभर विखरलेले इस्रायल लोक पुन्हा एकत्र येतील. आपल्या वाडवडिलांस याविषयी पूर्ण ज्ञान परिचय होताच आणि ते एक समाजाचे वरिष्ठ विशेष नेते होते. या ऐतिहासिक काळाचा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्याच नेतृत्वाखाली आपला समाज पुन्हा इस्रायल समाजाबरोबर जोडला गेला. आपल्या मनात सुरेखरित्या बसविले गेले की आपण त्या देशाचे नागरिक आहोत. ही सर्व जबाबदारीची कामे आपल्या पूर्वजांनी अगदी सुज्ञरित्या पार पाडून आपणास आनंदाने व सर्व संधीचा व वडलोपर्जित धनदौलतीचा आदर करून त्यांस आपलेसे करून घेण्याची उमेद तेजस्वी केली. त्यांनीच आपणास समज दिली की प्रार्थनेची पुस्तके व तोरा, प्रार्थना मंदिरांची स्थापने व इस्रायलांच्या शाळा या परिणामकारक बाबी एक बाहेरील प्रभाव आपणावर लागू झालेला नव्हता. अधिक खरे म्हणजे हे व इतर अनेक मित्सवत आपल्याला आढळलेल्या संकल्पना म्हणजेच आपला धर्म होय. हे सर्व तोराचे अप्रतिम सौंदर्य पुन्हा मिळविण्यासाठी
अगदी काही दशके लोटली. आपला बेने इस्रायल समाजसुद्धा आज जगातील इतर समाजांप्रमाणे चालीरीती युक्त समाज आहे. या सर्वांमागे आपल्या वाडवडिलांना उपकार स्मरणारा श्रेय जातो की त्यांनी आपणास येथपर्यंत आणून ठेपविले. पुढे मला असे नमूद करावेसे वाटते की शिवाय प्रार्थनालयांच्या प्रार्थनेच्या चौथींची चौकट आणि शब्बात सणावारांची चालीरीती घराघरांत कृत्यात ठेवून आपण एक अद्वितीय रूढी प्रगट केलेली आहे. दिवसेंदिवस आपला समाज जगभर विकरत चाललेला आहे. माणसे पोटापाण्याच्या निमित्ताने इतर राष्ट्रांत स्थायिक झालेली असल्याने आपली वडिलोपार्जित धन विशेषतः जपून ठेवण्याची गरज भासू लागली आहे. हे ऐतिहासिक काम हलाखा लिब्ने इस्रायल यिल्कुत योसेफ हे प्रकाशन वरील नमूदीच्या गरजेचे उत्तर होय. हे प्रकाशन म्हणजेच तोराचे निश्चित कायदे या समवेत आपल्या भारतीय बेने इस्रायल समाजाच्या रूढींचा व तेथील धार्मिक परंपरेच्या टिप्पणींचे अंतर्भाव असलेले पुस्तक होय. हे हलाखोत यिल्कुत योसेफ रबी ओबाद्या योसेफ जचाल यांचे पुत्र रबी इस्काक योसेफ शलिता सध्याचे इस्रायल राष्ट्राचे मुख्य राबी यांच्या ग्रंथसंग्रहातून एकत्रित करून आपल्या समाजासाठी साजेसे असे बनविले आहे. हे राबी गुरु बाप व लेक दोघेही तोराचे अधिकारी व प्रचलित मुख्तियारी असून ते अखंडित साखळीचे आख्यायिक आहेत, ज्याचे प्रसरण थेट मोशे रब्बेनूपासूनच्या शिकवणीचे होय. या प्रकाशनात माझ्याकडून होता होईल त्या वेळेस टिप्पण्यांतर्फे समाजांच्या रूढींचा व परंपरेचा समावेश मी माझ्या वाडवडिलांपासूनच्या शिकवणीच्या आधारावर तसेच मुंबईपासूनच्या समाजातील गुरुजनांच्या ज्ञानाधारावर बसविलेले ही पुस्तके आपणासमोर सादर करण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. माझी अशी कळकळीची आशा आहे व प्रार्थना आहे की हे प्रकाशन आपल्या समाजात उपयोगी पडून इस्रायल व इतर देशांत राहणाऱ्या समाजबांधवांस कृती आचरण करून बळकटी मिळविण्याचे काम नक्की करेल. हे सर्व पुण्य माशियाकच्या येणाऱ्या दिवसांची साक्षी ठरो, जेव्हा ही भूमी परमेश्वरी ज्ञानपूर्ण असेल. हे सर्व दिवस लवकरच आपल्या जीवनात घडो हीच सदिच्छा. आमेन.